नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। आज हा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवलेला आहे कारण आज नवरोबाला कलर लावणार आहे। त्यांची केस व्हाईट झालेली आहेत। तर हा गोदरेज एक्सपर्टचा रिच क्रीम हेअर कलर आहे। ह्याच्यामध्ये एका पॅकेटमध्ये 2 पाउच येतात। हे दोन्ही पाउच आपल्याला एका बाउलमध्ये मिक्स करायचे असतात आणि हे एकाच टायमाला पूर्ण पॅकेट वापरायचं असतं। हे 15 रुपयाचं पॅकेट एका व्यक्तीला बरोबर पुरतं आणि जेंट्सची केस लहान असल्यामुळे हे एक पॅकेट मी त्यांच्यासाठी पूर्ण वापरून टाकत असते। तर हे बघा, मी एका बाउलमध्ये पहिले अगोदर क्रीम पूर्ण काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण दुसरी क्रीम घेणार आहे। तर हे दोन्ही पाउच पूर्ण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। पहिलं पाउच मी पूर्ण रिकामी करणार आहे कारण मला हे कलर पूर्ण वापरायचं आहे कारण माझ्या नवऱ्याचे 90% केस पांढरे झालेले आहेत आणि पूर्ण केसांना त्यांना हा कलर मी वापरणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेअर कलर कसा करायचा घरच्या घरी, बाहेर सॅलॉन मध्ये न जाता, ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा जेणेकरून घरातल्या घरात हेअर डाय किंवा हेअर कलर कसा लावायचा त्याची आयडिया तुम्हाला येईल आणि बाहेर सॅलॉन मध्ये जे पैसे तुम्ही वाया घालवतात ते तुमचे वाचतील। तर दोन्ही पाउच एका बाउलमध्ये टाकल्यानंतर असे व्यवस्थित ब्रशच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही हाताला ग्लोव्स लावू शकता। मला ग्लोव्स लावायची गरज नाही कारण मी नेहमीच ह्यांना हेअर कलर करत असते, त्यामुळे मला हॅबिट झालेली आहे। मी कधीच ग्लोव्स लावून त्यांना हेअर कलर करत नाही। तर बघू शकता तुम्ही किती त्यांची केस पांढरी झालेली आहेत। खरं तर ते व्हिडिओ समोर यायला ऐकत नव्हते पण मी आज जबरदस्ती त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघू शकता तुम्ही किती केस पांढरी झालेली आहेत आणि त्यांनी सकाळीच डोकं धुतलेलं। अशा टायमाला जर तुम्हाला हेअर कलर करायचा असेल तर व्यवस्थित डोकं हेअर वॉश करून घ्यायचं आणि त्यानंतर केस वाळल्यानंतर हेअर कलर करायला सुरुवात करायची। तर बघा मित्रांनो, हे पाउच मला पूर्ण त्यांच्या केसांना पुरवायचंय, त्यामुळे मी पहिले आजूबाजूचं बॅकग्राऊंड करून घेणार। जसं आपण ड्रॉइंग करताना साईडचा आधी आपण अंडरलाईन करून घेतो त्या प्रकारे आपल्याला अगोदर साईडला हेअर कलर करायचा असतो, त्यानंतर मधल्या बाजूला हेअर कलर करायचा कारण ज्या बाजूला जास्त केस व्हाईट झाली आहेत पहिले तिथे कलर लावायचा। तर तुम्ही असं म्हणाल की मी दोन्ही हातांनी कसा काय कलर लावते, तर मित्रांनो मी लेफ्ट आणि राईट दोन्ही हातांनी सगळी कामं करू शकते। मी लिहू सुद्धा शकते लेफ्ट आणि राईट दोन्ही हातांनी। तर तुम्ही बघू शकता की त्यांना राईट साइडला कलर लावताना मी राईट हातानेच लावते आणि लेफ्ट साइडला कलर लावताना मी लेफ्ट हातानेच लावते। तर मी अगोदर अंडरलाईन करून घेते। कानाच्या आजूबाजूचा एरिया आधी आपण कव्हर करणार आहोत कारण त्या हिशोबाने आपल्याला कलर पुरवायचा आहे कारण खूपच केस व्हाईट झालेली आहेत। तर अशा प्रकारे मी त्यांना कलर लावत आहे। कानाच्या आजूबाजूला कलर लावताना व्यवस्थित केअरफुली लावायचे। आता मला हॅबिट झाले त्यामुळे मी फास्ट लावते आणि हा मी व्हिडिओ पण फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण जास्त मोठा व्हिडिओ व्हायला नको, त्यामुळे मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे। नाहीतर चांगला व्यवस्थित वेळ देऊन कलर लावायचा असतो आणि व्यवस्थित अंडरलाईन अगोदर बरोबर केसांच्या आजूबाजूला व्यवस्थित कलर लावून घेतल्यानंतर मधला पोर्शन कव्हर करायचा असतो। तर अशा प्रकारे मी एक साइड झाल्याच्या नंतर मागच्या बाजूचा पोर्शन कंप्लीट करायला घेतला, त्यानंतर आपण लेफ्ट साइडला येणार आहोत। तर अशा प्रकारे मी कलर लावत होती। तुम्ही बघू शकता मित्रांनो किती व्हाईट केस झालेली आहेत आणि मी जवळजवळ 2 महिने झाले त्यांना कलर लावलेला नव्हता। ॲक्च्युली आम्हाला आता लग्नाला जायचंय त्यामुळे मी माझ्या नवरोबाला मस्तपैकी तयार करते। नवरोबा बरोबर मी स्वतः पण तयार होणार आहे आणि तुम्हाला लवकरच माझा नवीन लुक देखील पाहायला मिळणार आहे। तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि व्हिडिओ आवडतात तर मी अजून कुठल्या बाबतीत कुठल्या कंटेंटवर व्हिडिओ बनवायला पाहिजे। तर तुम्ही बघा केसांवर बघू शकता आपली पूर्ण साईडचं लावून झालेलं आहे आणि तुम्हाला कुठेही दिसणार नाही की मी स्किनवर कुठे कलर लावलाय। मी व्यवस्थित आजूबाजूला बघून व्यवस्थित अंडरलाईन करून कलर लावलाय। जर तुम्ही अशाच पद्धतीने कलर केला ना मित्रांनो तर कधीही डोक्यावर किंवा कानावर कुठेही कलर लागणार नाही। माझ्या हाताला देखील तुम्हाला कुठेच कलर दिसणार नाही की लागला आहे। तर तुम्ही बघू शकता बरोबर अंडरलाईन केल्यामुळे बरोबर केसांच्या आजूबाजूला पहिले कव्हर केल्यामुळे हा कलर मी व्यवस्थित लावू शकले आणि एवढा कलर त्यांना पुरला नाही तर अजून कलर लागला असता। एवढा कलर मी बरोबर त्यांच्या केसांना सगळ्या
ॲडजस्ट करणार आहे। अगोदर आजूबाजूला लावल्यानंतर कधी कधी काय होतं की केसाला एका बाजूला कलर लागतो आणि आदल्या बाजूला कलरच लागत नाही, त्यामुळे कंगव्याच्या सहाय्याने किंवा ब्रश खालीवर फिरवायचा असतो। हे बघा मी कसं लावतीये, अगोदर एका बाजूने बघा मी पूर्ण ब्रश घासते डोक्यावर, का तर एक तर केस कमी आहेत त्यामुळे आपल्याला बरं पडतं आणि ब्रशमध्ये कुठलंच प्रोडक्ट राहत नाही, जेणेकरून प्रोडक्ट सगळं केसांना लागतं आणि बरोबर केसांच्या आजूबाजूला कुठलाच पोर्शन मिस होत नाही, सगळ्या बाजूला आपल्याला कलर लावता येतो। तर आता कलर संपलेला आहे, थोडासा कलर आहे उरलेला शेवटचा, तो मी बाउल पुसून सगळीकडे जिथे मला असं वाटतंय की अजून एक्स्ट्रा लावायला पाहिजे, हे बघा मी कंगव्यानी केस पहिले मागे घेतली आणि मग ते पुढच्या बाजूला कुठे राहिला आहे का ते लावते। एवढं फास्ट फॉरवर्ड केलंय मी तुम्हाला कळावं म्हणून। तर बघा तुम्हाला कुठेच कलरचा एक थेंब सुद्धा दिसणार नाही, कुठेच पडलेला सुद्धा दिसणार नाही, एवढं स्वच्छ आणि व्यवस्थित हेअर कलर करायचा काम मी केलेलं आहे। आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही देखील घरातच हेअर कलर करत जावा, बाहेर सॅलॉनमध्ये पैसे वाया घालवण्याची काहीच गरज नाहीये। तर अशा प्रकारे कलर लावला गेलेला आहे। आता आपण हा कलर 20 ते 25 मिनिटं ठेवणार आहोत, पण मी ह्यांना सांगितलं तुम्ही अर्धा तास ठेवा, कारण त्यांची केस खूपच पांढरी झाली। अर्धा तासांनी वॉश केल्यानंतरचा रिझल्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मी रिझल्ट दाखवलाय बघा, एकही पांढरा केस कुठेच राहिलेला नाहीये, अगदी एक ना एक केस ब्लॅक झालेला आहे आणि कळणार सुद्धा नाही की हेअर कलर केला, एवढा नॅचरल लुक आलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाय बाय।